आणि यानंतर आता आजच्या दिवसातल्या आणखी एका मोठ्या बातमीकडे जाऊया। बातमी आहे नेपाळमधल्या भयंकर पुराची। नेपाळमध्ये आलेल्या भयंकर पुरामुळे आतापर्यंत तब्बल 207 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, तर 700 पेक्षा जास्त लोकांचा अजूनही शोध लागत नाहीये। नेपाळला गेलेले 133 भारतीय नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत। नेपाळमधील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुरामुळे नेपाळचं जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे। सर्वत्र भयंकर विनाश झाल्याचं दिसतंय। नद्यांना आलेल्या भयंकर पुरानं नेपाळचं होत्याचं नव्हतं केलंय। दरम्यान उद्ध्वस्त झालेल्या नेपाळमध्ये एबीपी नेटवर्क दाखल झालंय आणि आता तिकडची अंगावर काटा आणणारी दृश्य समोर येत आहेत। महापुरानंतर प्रचंड गाळ उरलाय आणि महापुरातून लोक सावरत आहेत। पूल, घरं, झाडं सगळं काही उद्ध्वस्त झालंय। नदीच्या प्रवाहात वाहून आलेल्या चिखलाचा थर साचलाय। तर नेपाळमध्ये आलेल्या भयंकर पुरामुळे आतापर्यंत 300 पेक्षा अधिक भारतीय बेपत्ता झालेत, अशी माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी दिली आहे। शिवाय महाराष्ट्रातले 80 नागरिक नेपाळमध्ये अडकल्याचं कळतंय। राज्य सरकार नेपाळमध्ये अडकलेल्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न करत आहे। अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत आणि आवश्यक माहिती मिळवण्यासाठी काठमांडूमधील भारतीय दूतावासानं आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत। +977 985 131 6807 आणि +977 970 910 7500 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करण्याचं आवाहन करण्यात आलं।